हाय, हॅलो, नमस्ते. तुम्ही म्हणाल इतक्या दिवसातून व्हिडिओ काढते, काय करणार? तब्येतच ठीक नव्हती. रविवारी आळूच्या वड्या आणि वरण-भात काय खाल्ला, मला ॲसिडिटीचा एवढा त्रास होऊ लागला, की मला रोज बिनाकामाचे ढेकर, थुंकी गिळली तरी ढेकर. मग मी डॉक्टरांची आज अपॉइंटमेंट घेतलेली आहे. 4-5 दिवस वाट पाहिली, पण अजूनही काही रिलीफ नाही. अथांगने मला उठवलं बघा. माझ्याशिवाय याला करमतच नाही. उठल्याबरोबर मग मी धणा आणि बार्ले हसचा काढा बनवला. कारण आपल्या भारतातील आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात, की ॲसिड रिफ्लेक्शनचे सिम्प्टम्स असतील, तर हा काढा खूप फायदा देतो. म्हणून मग मी रेग्युलर काढा थांबवला आणि धण्याचा काढा सुरू केलेला आहे. आणि ह्याने वेट लॉसही होतं. त्यामुळे मला खुशी झाली आणि खुशी-खुशी मी हा काढा घेतला आणि सर्वांसाठी मस्तपैकी आपले मराठमोळे पोहे बनवले. पोहे खात असतानाच मला डॉक्टरांकडून फोन आला. इथे बऱ्याचदा आपल्याला उपचार हे फोनवरच दिले जातात. तर माझे सिम्प्टम जाणून घेता डॉक्टर म्हटले, की आम्ही तुम्हाला गोळ्या देऊ. 2 आठवडे तुम्ही गोळ्या ट्राय करा. जर तुमचे ढेकर वगैरे थांबले नाहीत, हे ॲसिड रिफ्लेक्शनचे लक्षणं आहेत, जर थांबले नाहीत, तर आपल्याला पुढच्या टेस्ट कराव्या लागतील. कदाचित अल्सर किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टी असू शकतात. ते आता रिपोर्टमध्येच कळतील. तर टेस्ट अजून करायच्या नाही आहेत, फक्त गोळ्या घ्यायच्यात. आणि 1:30 वाजता मी मठाची डाळ आणि 1 चपाती असं चावून खाल्लं. आपले आयुर्वेदिक डॉक्टरही सांगतात, की जेवढी लाळ पोटात जाईल तेवढं ॲसिड रिफ्लेक्शनला मदत मिळते. आणि संध्याकाळी मला माझ्या गोळ्या आणून दिलेल्या आहेत दिगंबर यांनी. बघू शकता अशा पॅकेटमध्ये येतात गोळ्या. तर गोळ्या कशा असतात बघा. आता ह्या ज्या गोळ्या आहेत, ह्या मला रोज रात्री 1 गोळी घ्यायची आहे. तर 40 गोळ्या आहेत, बघू शकता. आणि त्याबरोबर मला एक भल्ला मोठा कागद आलेला आहे आणि त्याच्यावर इतक्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत, की ह्या गोळ्या घेण्याआधी जर तुम्हाला हे सिम्प्टम्स असतील तर ह्या गोळ्या घेऊ नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. आणि बघू शकता किती मोठं डिस्क्रिप्शन आहे. ह्या गोळ्या घेतल्यावर काय करायचं, काय नाही, सगळ्या गोष्टी इथे नमूद केलेल्या आहे. आणि खरंच अशी माहिती द्यायला पाहिजे, खूप महत्त्वाची आहे. आणि ह्यावर बऱ्याच गोष्टी अशा आहेत, की ज्या घातक आहेत, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायच्या नाही. आणि अशा गोळ्या इथे तुम्हाला सहजासहजी मेडिकलला भेटत नाही. त्यावर बंदी असते. आपल्याला डॉक्टर जोपर्यंत प्रिस्क्राईब करत नाही तोपर्यंत अँटीबायोटिक आणि अशा हाय पॉवरच्या डोसेसच्या गोळ्या, औषधं आपल्याला भेटत नाही. भारतामध्ये कसं आपल्याला सहजासहजी मिळून जातं, पण इथे नाही. जोपर्यंत डॉक्टर लिहून देत नाही तोपर्यंत असं काही दिलं जात नाही. नॉर्मल पॅरासिटामॉल मिळते. यावर हे देखील लिहिलेलं आहे, ह्या गोळ्या घेतल्यावर फार झोप येते किंवा चक्करसुद्धा येते. त्यामुळे ह्या गोळ्या घेऊन तुम्ही कुठली मशिनरी हाताळायला जात असाल, ड्रायव्हिंग करायला जात असाल, तर बिलकुल जायचं नाही असं आवर्जून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मग मी ठरवलं, की ह्या गोळ्या मी रात्रीच घेत जाईल. तुम्हाला काय वाटतं, मी ह्या गोळ्यांचा टाईम काय ठेवावा? कारण मला दुपारी मुलांना घ्यायला जावं लागतं आणि ह्यांचा पॉवर खूप जास्त आहे. माझं नाव लिहिलेलं आहे इथे आणि ह्या गोळ्यांचं बिल आहे, यावर ₹1000 बिल आहे. 10 पाऊंडच्या ह्या गोळ्या आहेत, 40.